आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे पिझ्झा पार्टी सोबत. तर चला म्हटलं हेल्दी असताना घरच्या घरी पिझ्झा कसा तयार करायचा आणि बिना खर्चाचा. तर चला मी आता किचन मध्ये चाललेली आहे. गड्यामध्ये तुम्हाला दाखवल्या संध्याकाळच्या 6 वाजलेल्या होत्या. विघ्नेश आणि मला भूक लागलेली होती. तर पिझ्झाची प्लेट आहेत ना ती डीमार्ट वरून आणलेलीच होती आणि विघ्नेश सुद्धा इकडे भाज्या फ्राय करत होता. तर म्हटलं चला आता पिझ्झा पार्टी दोघांनी करायची आहे म्हटल्यानंतर मदत सुद्धा झालीच पाहिजे विघ्नेशची. तर विघ्नेश म्हटला मी भाजी फ्राय करतो तू पिझ्झा तयार करून घे. आता पिझ्झा प्लेट काढलेल्या होत्या फ्रीजमधून त्यांना गरम करून घेते. थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झालं की लगेच पिझ्झा प्लेट तव्यामध्ये टाकून दोन्ही साईड कडून छान अशी भाजून घेतली. आता यामध्ये ना शेजवान चटणी टाकायची आहे. शेजवान चटणी मी 2 चमचे टाकणार आहे म्हणजे ते पिझ्झा प्लेटला लागून जाईल. तर चला शेजवान चटणी सुद्धा टाकलेली आहे आणि पसरवून घेतली चमच्यानी. आता मी टोमॅटो सॉस टाकते. टोमॅटो सॉस टाकल्यानंतर कसं छान लागतं गोड, आंबट, तिखट असा प्रकार होतो. आता मी पिझ्झाच्या प्लेटवरती मोनीस टाकणार आहे. तर मोनीस थोडंसं जास्त टाकायचं. मोनीस जास्त टाकल्याने पिझ्झा ना एकदम टेस्टी आणि भारी लागतो. चटाकापटाक खायला मस्त वाटतो. तर चला आता हे ना चमच्याने चांगलं पसरून घेऊ म्हणजे चारी भाग करतो ना आपण त्यावेळेला एकसारखं येतं मोमीच आणि सगळे आपण शेजवान चटणी टाकलेली आहे ते पण सगळं एकसारखं होतं. तर चला आता भाज्या टाकायच्या आहे. बटाटा फ्राय केलेला होता तो पण टाकला. त्यानंतर गाजर फ्राय केलेलं ते पण टाकलं. आता मी शिमला मिरची टाकल्या. शिमला मिरची सुद्धा फ्राय करून टाकलेली होती. कारण शिमला मिरची अशी करकरीत लागते कच्ची असल्यानंतर म्हणून फ्राय करून टाकायची. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून ना फ्राय करून घेतलेल्या होत्या ह्या भाज्या. तर आता ना याच्यावरती मी प्लेट ठेवणार आहे म्हणजे 2 ते 3 मिनिटं आपला चांगला पिझ्झा वापरला जाईल आतल्यात. तर चला बघू पिझ्झा झालेला आहे का तयार. तर बघू शकता किती छान असा पिझ्झा तयार झालेला आहे. तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या तर. तर चला आता कट करून घेते आणि तुम्हाला टेस्ट सुद्धा सांगते कसा झालेला आहे पिझ्झा. एकच नंबर झालेला होता पिझ्झा बरं का. पिझ्झा पार्टी तुम्हाला कशी वाटली? आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तर चला सर्वांना बाय.